आणि त्या नावेला वासुकी मगाशी आपण ऐकलं समुद्र मंथन केलं तेव्हा, तर वासुकी नावाचा जो नाग आहे त्या नागाच्या साह्याने ती नौका तू माझ्या शिंगाला बांध, जे माशाला जे शिंग असतं ना असं, त्या शिंगाला तू ती वासुकीने ती नौका बांध, मी तुझा त्यातून सांभाळ करेन, रक्षण करेन. असं सांगितल्यानंतर त्या प्रलय झाल्याप्रमाणे ती नौका आली. त्या राजाने त्या माशाच्या शिंगाला ते वासुकीने ती नौका बांधली आणि त्या नौकेमधून तो फिरत राहिला. कधीपर्यंत? तर ते सगळा प्रलय संपेपर्यंत. आणि या नौकेमध्ये फिरता फिरता या माशाने, मत्स्यरूपी भगवंताने या ज्या सत्यवत राजाला ज्या काही कथा सांगितल्या, जे काही आत्मज्ञान दिलं, जे काही ब्रह्मज्ञान दिलं, तेच मत्स्यपुराण म्हणून पुढे प्रचलित झालं. आणि अशा प्रकारे ही पुराण संहिता मत्स्यपुराण म्हणून प्रचलित झाली. आणि हाच भगवंतांनी घेतलेला मत्स्य अवतार, जो नैमित्तिक प्रलयापासून आपल्या सगळ्या भूतलाला वाचवण्यासाठी घेतलेला होता. बोला मत्स्य भगवान की.